म्हणजे मला तुम्हाला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की ह्या युनिव्हर्सिटीमध्ये 3 प्रोफेसर आहेत. एक म्हणजे आपले गुरुवर्य श्री दीपक चव्हाण बुवा, 2 म्हणजे मी ज्यांच्याकडे माझ्या पखवाजाचे धडे घेतले ते म्हणजे किरणजी चव्हाण, आणि आता मी ज्यांच्याकडे गायनाचे धडे घेतोय ती म्हणजे माझी दिदी दीप्ती दिदी. तिघांच्या कलेबद्दल आणि तिघांच्या काय म्हणतो आपण त्याला एक कार्यकाळाबद्दल बोलणे पण मी मोठा नाहीये, पण त्यांच्याकडून मी काय शिकलो किंवा त्यांच्याकडनं मी काय ऑब्झर्व करून मी माझ्या जीवनात त्याचं काहीतरी यूज करण्याचा प्रयत्न केला ते मी प्रत्येकाबद्दल एक एक गोष्ट फक्त सांगतो. पहिली गोष्ट तर मी माझ्या बुवांबद्दल बोलेन. बुवा म्हणजे पॉवर हाऊस होते. पॉवर हाऊस म्हणजे एक ऊर्जा स्रोत की म्हणजे आपण म्हणतो एखाद्या नवीन कलाकाराला सुद्धा लाजवेल अशी ऊर्जा त्यांच्याकडे होती. आता ती ऊर्जा म्हणजे नक्की काय, त्यांचे विचार, या कलेसाठीचे विचार काय होते ते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला काहीतरी नवीन करायला पाहिजे, आपल्याला काहीतरी नवीन बसवायला पाहिजे. आज माझी वारी इथे कांजूरमार्गला झाली आहे, उद्या माझी वारी भांडुपला आहे. असं नाही की माझं एका बारीचा एक सेटअप बसलाय तर मी जी बारी कांजूरमार्गला गेली आहे तीच बारी मी इथे येऊन भांडुपला करेन. बुवांचं असं कधीच नव्हतं. आता कांजूरमार्गच्या बारीला काहीतरी आपण नवीन बसवलं होतं, ह्या बारीला पण काहीतरी नवीन बसवायला पाहिजे, हे त्यांची विचारसरणी होती आणि ही त्यांची कलेबद्दल एक तळमळ होती. बारीवरनं येऊन कितीही वाजू दे, 8 वाजू दे, 9 वाजू दे, रात्रीचे 2 वाजू दे, 4 वाजू दे, सकाळी 8 वाजता बुवांच्या घरी गेलो की त्यांचा तानपुरा लावून त्यांचा रियाज चालू असायचा. ही बुवांची एक एनर्जी होती, कलेसाठीची एक तळमळ होती. त्याच्यानंतर आज इथे ही गुरुपौर्णिमा सादर होताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बुवा आज तुम्ही हे वैभव बघण्यासाठी इथे हवे होता. आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आम्ही तुम्हाला मिस करतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला मिस करतोय. आता दुसरे प्रोफेसर म्हणजे आमचे किरणजी चव्हाण. आता किरणजी चव्हाणांबद्दल काही सांगायचं तर त्यांचं म्हणजे मी पप्पांना सांगितलं की मला दादाकडे शिकायला जायचंय. ते का शिकायला जायचंय ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझा 10वीचा रिझल्ट लागला होता आणि पप्पा म्हणाले चला बुवांकडे जाऊया, त्यांना पेढे वगैरे देऊन येऊया. बुवांकडे आलो, सगळ्यांना पेढे दिले. बुवांचे क्लास चालू होते, विद्यार्थ्यांना पेढे दिले, सगळ्यांना पेढे दिले. मी बुवांना विचारलं दादा कुठे? बुवा म्हणतात वरती रियाज करतोय. तर पप्पा म्हणाले जा त्याला वरती जा आणि पेढे देऊन ये. पेढ्याचा बॉक्स घेतला हातात, वरती गेलो. दादाचा रियाज चालू होता. त्या रियाजामध्ये मी दादाला म्हटलं दादा माझा 10वीचा रिझल्ट लागला, तुला पेढे द्यायला हवंय. दादाने एक हात फक्त पखवाजाला, 2 हात, एक शाही पुडीवरचा, एक धुम्यावरचा हात काढला, पेढा घेतला, तोंडात टाकला, परत त्याचं काम चालू. म्हणजे एका कलाकाराची त्याच्या कलेसाठी काय डिसिप्लिन असलं पाहिजे ते मी त्याच्यात बघितलं आणि त्याच्याकडे नंतर मी माझा पखवाजाचा क्लास सुरू केला. काही कारणांमुळे, तब्येतीच्या इश्यूमुळे मला तो कंटिन्यू नाही करता आला. आता तिसरे प्रोफेसर जे म्हणजे आमची दीप्ती दिदी, तर ह्यांच्याबद्दल सांगताना मी म्हणेन की जो एक काळाने घात केला की ज्याची कल्पनाही आम्ही कोणी केली नव्हती. मग त्याच्यानंतर भजन मंडळाचं काय, कामेश्वर प्रसादिक भजन मंडळाचं काय, ह्या पेटीचं काय, त्या तानपुऱ्याचं काय, मंडळीचं काय, ह्या सगळ्यांना हे जे सगळे प्रश्न होते, या प्रश्नांना दिदीने तिच्या कर्तृत्वाने आणि तिच्या परिश्रमाने उत्तर दिलं आणि आज आपण हे वैभव बघतोय की तिच्या या परिश्रमामुळे. यासाठी मी दिदीला तिचे खूप खूप आभार मानतो तिचे आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला खूप धन्यवाद देतो. आता गाण्याकडे वळूया. आता मी जो इथे बुवांचा अभंग सादर करणार आहे तो चारुकेशी रागातला अभंग आहे. त्या अभंगातलं एक सर्वांना एक ज्ञात असलेलं गाणं मी थोडंसं एक आळवतो आणि त्याच्यानंतर आपण पहिलं अभंगाचे आलाप घेऊया आणि त्याच्यानंतर अभंगाला सुरुवात. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो
थोडीशी रागाची माहिती घेऊया आपण. चारुकेशी राग ध आणि नी कोमल स्वर आणि बाकी सगळे शुद्ध स्वर या रागात आहेत. मार्मिक राग आहे, ह्या रागाच्या गाण्याचा प्रहर दुसरा प्रहर आहे आणि त्यामुळे कुठेतरी बुवांनी तो विचार करून गुरुचं वर्णन करण्यासाठी हा राग निवडला आणि ह्या रागात त्यांनी एक छान अशी रचना केली आहे, ती आपण सगळ्यांनी आता ऐकूया. माईक बघा जरा. चरणी 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 ठेविता भाव आपोआप भेटे भेटे देव 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 गुरु चरणी
म्हणून गुरुश्री म्हणावे, म्हणून गुरुश्री म्हणावे. रूप ध्यानासी आणावे, रूप ध्यानासी आणावे. Hey.